नमस्कार. सोप्या आणि उपयुक्त अशा किचन टिप्स आज आपण पाहूया. 1. मीठ ओलसर झाले असेल तर त्या डब्यात थोडे तांदूळ ठेवा. 2. कपड्यांवर च्युइंगम चिकटला असेल तर कपडा छोटा असेल तर फ्रीझरमध्ये ठेवा किंवा बर्फ त्या च्युइंगमवर लावा, नंतर ते च्युइंगम सहज निघते. 3. पुस्तकांची पाने वाकडी होत असतील तर त्यावर जड पुस्तक ठेवा. 4. भात जास्त चिकट झाला असेल तर थोडा लिंबाचा रस घाला. 5. कपडे जास्त आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी रोलिंग पद्धत वापरा. 6. टूथब्रशला स्वच्छ ठेवण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करा, म्हणजे बेकिंग सोड्याने टूथब्रश स्वच्छ करा. 7. फोन लवकर चार्ज होण्यासाठी त्याला एअरप्लेन मोडवर ठेवा, म्हणजे फोन लवकर चार्ज होतो. 8. शरीराला जास्त पाणी मिळण्यासाठी फळे आणि सलाड खा, त्यामुळे आपले शरीर हायड्रेट राहते. आपली नवी टीप आहे, मीठ ओलसर होऊ नये म्हणून मिठाच्या डब्यात 4-5 कच्च्या तांदळाचे दाणे टाका, म्हणजे मीठ कोरडे राहते. टिप्स नंबर 10. फ्रीजमध्ये दुर्गंधी येत असेल तर एका वाटीत कॉफी पावडर ठेवून फ्रीजमध्ये ठेवा, वास लगेच कमी होतो. 11. भाजी चिरताना हात काळे पडू नयेत म्हणून हाताला थोडे तेल लावून मग भाजी चिरा. 12. उकळलेली अंडी पटकन सोलण्यासाठी उकडताना पाण्यात अर्धा लिंबाचा रस घाला. टिप्स नंबर 13 आहे, दूध पटकन फाटू नये म्हणून दूध उकळताना 1 चमचा पाणी आधी पातेल्यात घाला आणि मग त्यावर दूध ओता आणि मग गरम करा. 14. डाळ शिजवताना फेस कमी यावा म्हणून डाळीत 2-3 थेंब तेल घाला. टिप्स नंबर 15 आहे, काचेच्या भांड्यावर डाग असतील तर व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात लावून पुसा. टिप्स नंबर 16 आहे, तिखट हाताला जळजळ करत असेल तर साबणाआधी मिठाने हात चोळा आणि मग पाणी वापरा. टिप्स नंबर 17 आहे, कांदा जास्त दिवस टिकवण्यासाठी कांदे नेहमी जाळीच्या पिशवीत ठेवा, प्लास्टिकमध्ये नाही. टिप्स नंबर 18 आहे, पोहे मऊ आणि फुलके होण्यासाठी पोहे धुतल्यावर लगेच मीठ न घालता 5 मिनिटं झाकून ठेवा. टिप्स नंबर 19 आहे, मिरच्या जास्त दिवस ताज्या ठेवण्यासाठी मिरच्या डब्यात ठेवताना मध्ये टिश्यू पेपर ठेवा. आता आपण पाहूया टिप्स नंबर 20. दूध उतू जाऊ नये म्हणून दूध उकळताना पातेल्याच्या कडेला थोडे तूप लावून ठेवले तरी चालते. टिप्स नंबर 21 आहे, भांडी धुताना हात कोरडे पडू नयेत म्हणून भांडी झाल्यावर हाताला थोडेसे खोबरेल तेल चोळा. टिप्स नंबर 22 आहे, साखर घट्ट होऊ नये म्हणून साखरेच्या डब्यात 2-3 लवंगा ठेवा. टिप्स नंबर 23. गुलाबजल कापसावर टाकून भिजलेला कापूस 15 मिनिटे बंद डोळ्यावर ठेवावा, त्वचा टवटवीत होते, डोळ्याखालील काळी वर्तुळे गायब होतात. टिप्स नंबर 24. टी बॅग पाण्यात भिजवून फ्रीजमध्ये थंड करावी. अशी थंड टी बॅग 10 मिनिटे बंद डोळ्यावर ठेवावी, फायदा होतो, काळी वर्तुळे गायब होतात. टिप्स नंबर 25. झोपताना बदाम तेलाने डोळ्यांखाली हळूवार मालिश करावी. बदाम तेलात व्हिटॅमिन ई असते, ज्यामुळे त्वचा मुलायम बनते, काळी वर्तुळे जातात. टिप्स नंबर 26 आहे, संत्र्याचा रस डोळ्यांखाली लावल्याने काळी वर्तुळे झटपट निघून जातात, शिवाय डोळ्यांची चमक देखील वाढते. 10 मिनिटे हा प्रयोग करावा. टिप्स नंबर 27 आहे, बटाट्याचा रस काढा. या रसात कापूस बुडवून 10 मिनिटांसाठी बंद डोळ्यावर ठेवा. 7 दिवसात डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी झालेली दिसतील. टिप्स नंबर 28. टोमॅटोची पेस्ट आणि लिंबू रस एकत्र मिक्स करा. बंद डोळ्यांवर 10 मिनिटे लावा, नंतर धुवून टाका. यासोबतच टोमॅटो, लिंबू, पुदिना यांचा आहारात आवर्जून समावेश करा.
फायदा होईल. यासोबत भरपूर पाणी पिणे, जागरण न करणे, अतिकाळजी, चिंता न करणे, मोबाईल, लॅपटॉपचा वापर प्रमाणातच करणे फायद्याचे राहील. 29. हळदीमुळे पिवळे झालेले हात स्वच्छ करण्यासाठी म्हणजेच हातावरची हळद निघण्यासाठी लिंबू व मीठ एकत्र चोळा. टिप्स नंबर 30 आहे. मिक्सरचे तेलकट खराब भांडे पटकन साफ करण्यासाठी त्यात कोमट पाणी आणि 1 थेंब लिक्विड डिशवॉश साबण घालून फिरवा. अशा या रोजच्या वापरात येतील अशा सोप्या आणि उपयुक्त किचन टिप्स आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.